लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। पिंपळगाव बसवंत येथे जुन्या वादातून एका युवकावर चॉपरने प्राणघातक हल्ला करून त्याच्या कारची तोडफोड करणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्यात। न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस आता त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंत येथील आर्यन बिगनिया आणि मिजान शहा यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता। याच वादाचा राग मनात धरून शनिवारी सायंकाळी जेव्हा मिजान शहा एसटी डेपोजवळ आपल्या कारमध्ये उभा होता तेव्हा आर्यनने 2 साथीदारांसह त्याच्यावर हल्ला केला। संशयितांनी चॉपरने मिजानवर वार केले आणि कोयत्याने त्याच्या 4 चाकी वाहनांची भीषण तोडफोडही केली। या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत मुख्य संशयित आर्यन बिगने याला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर 2 फरार संशयितांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे आढळून आले। पोलीस त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध पथकेही रवाना झाली आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।